तर मनोज जरांगे आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने आता निघाले आहेत। आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मी चर्चेला तयार, पण बंद खोलीत चर्चा होणार नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय। सध्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे आता आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। राज्यभरातून मराठा बांधव हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। संदीप क्षीरसागर हे स्वतः आंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संदीप क्षीरसागर हे आता दाखल झाले आहेत। यापूर्वी देखील संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली होती। त्यांच्या आंदोलनाला आणि त्याचबरोबर आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि आता मनोज जरांगे हे मुंबईसाठी निघालेले असताना स्वतः संदीप देशपांडे या ठिकाणी दाखल झाले। तर मनोज जरांगे यांचा ताफा आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे यांच्यासोबत राज्यभरातून आलेले मराठा बांधव देखील आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मनोज जरांगे यांच्या ताफ्यामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा देखील आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वीच मनोज जरांगेंनी व्यासपीठावर गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे, गणेश पूजन केलं। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आता मनोज जरांगे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आणि मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसतात। दरम्यान मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टाने परवानगी नाकारलेली आहे। गणेशोत्सव आहे, त्याचबरोबर मुंबईमध्ये मोठी गर्दी या काळामध्ये असते, त्यामुळे हायकोर्टाने मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली नाही। दरम्यान खारघरमध्ये मनोज जरांगे यांना परवानगी देण्यात येऊ शकते, त्याबाबतचा निर्णय सरकारने घ्यावा असं देखील हायकोर्टाने नमूद केलेलं आहे। दरम्यान मनोज जरांगे यांनी आता परवानगीचा चेंडू हा मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात टोलावला। आम्ही देखील हिंदूच आहोत, गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांच्याकडून परवानगीचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवण्यात आला। दरम्यान मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी जरांगे नेमकं काय म्हणाले पाहूया। तुम्ही तिथं भेटता गाडीवर बसायचं नाही तर गाडीत बसायचं, मी खोली खाली बसणार नाही। ते हा म्हणले तुम्ही पोराकडं ते हा म्हणले गाडीवर आता जसं असेल तसं ना, आता मी जसं असेल तसंच बसणार, गाडीवर आणलं त्याला गाडीवर बसणार, तुम्ही नाही बसत त्याला काय त्याला काय समाजसाठी काय जावं राईट असला पाहिजे समाजसाठी, जसं असेल तसं क्लिअर। आता ते जर त्यांच्या वतीने आले मुख्यमंत्री साहेबांच्या तर काय अडचण, काही अटी शर्तीवर जर आझाद मैदानावरती पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळती की परवानगी देणार, अटी शर्ती मान्य करून जर ते परवानगी देतात अटी शर्तीवरती, आम्ही अटी शर्तीचा मराठा समाज म्हणून 100% पालन करणार ही आमचा शब्द आहे। आणि परवानगी ते देतात म्हणल्यानंतर तर या 7 कोटी मराठ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून कौतुक। राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची, सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आणि आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शहा साहेब तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असताना। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, संदीप क्षीरसागर देखील सहभागी झालेले आहेत आणि मनोज जरांगे आता आंतरवली सराटीतून मुंबईकडे कूच करताना दिसतात। सागर अगदी बरोबर आहे। खरं तर हजारोंच्या संख्येनं गाड्या ज्या आहेत त्या आज आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेल्या आहेत। मनोज जरांगे त्यांच्या उपोषण स्थळावरून निघालेले आहेत आणि आपण पाहतोय की वडीगोद्रीच्या ठिकाणी ही सगळी आपल्याला गर्दी पाहायला मिळते, कारण आंतरवाली सराटी ते वडीगोद्रीपर्यंत गाड्यांचा ताफा आपण पाहतोय की रस्त्याला लागलेला आहे। पोलिसांनी रांगेमध्ये या सगळ्या वाहनांना आपण पाहतोय की रस्त्यावरती आणलेलं पाहायला मिळते। मात्र ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं स्वागत जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे। आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत वाहनांचा ताफा घेऊन मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आज
त्यांचा मुक्काम किल्ले शिवनेरीच्या जुन्नरच्या पायथ्याशी असणार आहे. मात्र आपण पाहतोय की मराठा बांधव मोठ्या संख्येने आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत. गळ्यामध्ये भगवी उपरणे परिधान केलेले, प्रत्येक गाड्यांवरती स्टिकर्स लावलेले आणि मराठा आरक्षणाची मागणी करत हे सगळे मराठा बांधव आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासाठी चर्चेची दारं जी आहे ती खुली करण्यात आलेली आहेत. मात्र मनोज जरांगे यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळ नक्की कोणत्या ठिकाणी चर्चा करते पाहणं महत्त्वाचं असणार आहे किंवा मनोज जरांगे मुंबईपर्यंत पोहोचतात का हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण पाहतोय की वडीगोद्रीच्या पुलावरून थेट आंतरवाली सराटीच्या दिशेनं रस्त्यावरती जर आपण नजर टाकली तर मोठ्या संख्येनं मराठा बांधव रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिलांकडून ठिकठिकाणी त्यांचं स्वागत जे आहे, औक्षण जे आहे ते केलं जाणार आहे. मात्र मनोज जरांगेंनी घेतलेली भूमिका, त्याचबरोबर सरकारनं मांडलेली भूमिका आणि मराठा आरक्षणाचा ओबीसीतून होत असलेला विरोध पाहता मनोज जरांगे नक्की मुंबईपर्यंत जातात का हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. कोर्टानं जो काही निर्णय द्यायचा आहे तो दिलेला आहे. मात्र आम्ही आमच्या मागणीवरती, भूमिकेवरती ठाम आहोत आणि आज आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत. सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या गाड्या ज्या आहेत त्या वडीगोद्री फाट्यावरून पुढे पुण्याच्या, मुंबईच्या खरं तर हायवेच्या दिशेने लागताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र रस्त्यावरती मराठा बांधवांची गर्दी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघामधून सुद्धा काही हजार गाड्या ज्या आहेत त्या मनोज जरांगे यांच्या ताफ्यासोबत असणार आहेत. त्यामुळे आज मनोज जरांगे यांच्या ताफ्यामध्ये किती वाहनांची गर्दी होते किंवा मराठा बांधवांची गर्दी होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहतो की अशा पद्धतीनं फुलं जी आहेत ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत. मनोज जरांगे